शेतकरी भावांनो, राम राम. सरकारच्या जर मनात आलं तर सरकार काय करू शकतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मग त्यामध्ये तुमचा पीक विमा असेल, तुमचं महाडीबीटीचं अनुदान असेल, तुमचं अतिवृष्टी असेल, इव्हन तुमच्या शेतीमालाला भाव जरी द्यायचा असेल, जर सरकारच्या मनात असलं तर सरकार ते कधीही करू शकतं. त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला एक शासन निर्णय दाखवणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जशी ती अमेरिकेची इप्स्टीन फाईल होती का, तशी महाराष्ट्रात एक महाराष्ट्राची इप्स्टीन फाईल सुरू आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातला तो कॅप्टन अशोक खरातचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ व्हायरल झाले. त्या व्हिडिओमध्ये तो अशोक खरात काय करतो आता हे सगळ्यांनी बघितलं, ते मी सांगण्याची वेगळं गरज नाही. आणि त्याच अशोक खरातसाठी त्यानं जी काही सदनिका बांधलेली तिथं, तिच्यासाठी शासनाने एक सेपरेट पाणी पुरवठ्याचा, पाणी देण्याचा शासन निर्णय काढलेला आहे. मग जर एखाद्या अशा भोंदू बाबासाठी सरकार शासन निर्णय काढीत असलं तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांसाठी काय करू शकत नाही हे मला सांगा. मग आज शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे, शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान रखडलेलं आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्याचं महाडीबीटीचं अनुदान नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे जर एका व्यक्तीला त्याच्या बंगल्याला पाणी पुरवण्यासाठी जर शासन निर्णय काढू शकतं, मग एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी का करू शकत नाही बरं? ते सरकार कोणतंही असो, आपण जे बोलत असतो का, मग आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, कोणीही असो, आपण जे बोलतो का एक सरकार म्हणून, मग त्या जागी कोणत्याही पक्षाचं सरकार जरी असतं तरी आपली भूमिका हीच असते. आता आपण जे काही बरेच सरकारच्या धोरणाबद्दल याच्याबद्दल व्हिडिओ करत असतो, त्यामध्ये सरकारच्या विरोधात आपण बोलत असतो. सरकारच्या विरोधात बोलतो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात नाही किंवा एकनाथ शिंदेच्या विरोधात नाही, तर ते त्या पदावर आहेत म्हणून बोलत असतो. मात्र काही अंधभक्तांना या गोष्टी वाईट लागतात. मग त्यांना वाटतं की मग ते सरकार होतं तेव्हा काऊन नाही बोलले, बाबा त्यावेळची परिस्थिती ती झाली. पण आता सरकारमध्ये जे आहेत त्याच्याबद्दल बोलणार आपण, कारण प्रश्न शेतकऱ्याचे आहेत, प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचे आहेत, प्रश्न शेतकऱ्याच्या पीक विम्याचे आहेत, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्या नुसत्या घोषणा केल्या जातात, मात्र शेतकऱ्याच्या तळागाळापर्यंत, त्याच्या धुऱ्यापर्यंत किती योजना पोहोचतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या अंधभक्तांनी याचा सुद्धा विचार केला पाहिजे की शेतकऱ्यांना काय मिळतंय, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या खरंच शेतकऱ्यांना मिळतात का, याच्यासाठी या अंधभक्तांनी काम करणं गरजेचं आहे. पक्ष कोणता आहे, मुख्यमंत्री कोण आहे, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. जी व्यवस्था आहे सरकार म्हणून, त्या व्यवस्थेच्या विरोधात किंवा त्या ध्येय धोरणाच्या विरोधात आपण बोलत असतो, कारण ते ध्येय धोरण शेतकऱ्यांसाठी पाहिजे तेवढी राबवल्या जात नाहीत, नुसत्या घोषणा केल्या जातात. आता मित्रांनो, सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये त्या अशोक खरातचं प्रकरण गाजत आहे, तुम्ही बघत असताल, महिलांची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्रात जो काही महिला आयोग आहे, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीबाई चाकणकर यांचे तुम्ही फोटो व्हिडिओ सगळं बघितलं असेल. आता यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं हे सगळं तुम्हाला दिसलंय किंवा माध्यमामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. आता मला सांगा, ह्या बाई त्या महाराजाच्या भक्त, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा फोटो, एकनाथ शिंदे साहेबाचे फोटो, जयंत पाटलाचे फोटो, सुनील तटकरे यांचे फोटो, म्हणजे ह्या बऱ्याच नेत्यांचे त्यांच्यासोबत फोटो. म्हणजे हे कळायला मार्ग नाही की जो काही पुरोगामी विचारांचा, शिव शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आपला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये अशा भोंदू बाबाच्या नादी हे लोक लागतात. आणि आता हे त्यांच्या नादी लोक लागलेत, आता याला माहित होतं नाही माहित हे आपल्याला माहित नाही, पण यांच्या हे नादी लागलेत, लगेच विरोधी पक्षानं सुरुवात केली त्यांच्यावर बोलायला. पण हे फक्त यांच्या राजकारणासाठीच करतात का? मग हे कोणत्याही पक्षाचे असो, कोणी शिवसेनेचे असो, कोणी राष्ट्रवादीचे असो,
कोणी काँग्रेसचे असतो. आपल्याला फक्त शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचंय की शेतकऱ्यांसाठी हे जसे काही काम करायला पाहिजे तसे का करत नाहीत. आता तुम्हाला जो मी शासन निर्णय दाखवणार होतो मित्रांनो, आता सध्या उद्धव ठाकरे हे जे काही आता हे महाराजासोबत दिसले त्या भोंदूबाबासोबत, त्यांच्यावर आगपाखड करायलेत, त्यांच्यावर बोलायलेत. मग यांच्या सोबत यांचे सुद्धा राजीनामे घ्या चाकणकरबाईच्या सोबत, अशा ज्या काही गोष्टी बोलायलेत. आता मला सांगा, हे सुद्धा एकेकाळी मुख्यमंत्री होते. आता एक शासन निर्णय आहे मित्रांनो 31/7/2020 चा, आणि त्या शासन निर्णयामध्ये हे जे काही महाराज आहेत यायचं जे काही शिवनिका सदन आहे, ते संस्थान आहे, त्या संस्थांसाठी एक सेपरेट असा शासन निर्णय काढलेला आहे. तो शासन निर्णय सांगतो तुम्हाला. श्री शिवनिका संस्थान मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या न्यासास दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पाचे जलाशयातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क बल्क वॉटर एनटायटलमेंट प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते? उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि हे आता त्यांच्या विरोधात बोलायलेत. म्हणजे आपल्याला कोणाहून देणं घेणं नाही, कोण सत्ताधारी कोण विरोधी, पण हे बोलतेत कशासाठी? फक्त राजकारण करण्यासाठीच का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता शासन निर्णय बघा 2.0 दिनांक 25/6/2020 रोजीच्या संपन्न झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर बैठकीच्या मंजूर इतिवृत्तानुसार खालील तक्त्यातील रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद संस्थेला त्यांच्या नावासमोर रकाना क्रमांक 5 मध्ये नमूद मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास परिच्छेद 3.0 मधील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. संस्थेचं नाव आहे शिवनिका संस्थान मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. पाणी वापराचा प्रकार पिण्यासाठी जलाशय, कालवा, नदीचे नाव दारणा धरण, गोदावरी, उजवा तट, कालवा, किलोमीटर 48, आणि पाण्याचा जो काही हक्क आहे मंजूर केलेला तो आहे 0.0039 दशलक्ष घनमीटर. मग मित्रांनो, एका शिवनिका संस्थान सदनासाठी जर शासन निर्णय काढून दारणा धरण, गोदावरी, उजवा तट, कालवा पाणी द्यायला निर्णय करत असेल, मग शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यासाठी, शेतकऱ्यांना महाडीबीटीचं अनुदान देण्यासाठी, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही का? आणि हे जे काही आता विरोधात बोलायले त्यानेच हे शासन निर्णय काढलेला आहे. मग हे शेतकऱ्याच्या बाजूने एवढे का बोलत नाहीत? हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे यावरून हे लक्षात येते फक्त यांना एकमेकाच्या विरोधात राजकारण करायचंय. शेतकरी असतो, सामाजिक कोणताही नागरिक असतो, यांच्या कोणत्याही प्रश्नाहून यांना काहीही देणं घेणं नाही. आता या भोंदूबाबावर SIT ची समिती नेमलेली आहे. त्या चाकणकरबाईनं महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. पण तुम्हाला सांगतो हे 4-2 दिवस प्रकरण चालू शकतं. त्यानंतर याचं काय झालं काय नाही याचा काही मेळही लागणार नाही, काही होणार नाही. कारण याच्या अगोदर इतक्या SIT नेमल्यात, इतके बलात्काराचे प्रकरण झाले, एवढ्या खुनाईच्या घटना झाल्या, त्यावर काय झालं याचा अजूनही मेळ नाही. त्यामुळे जे काही राजकारण करते त्या राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा, समाजासाठी काहीतरी करा. त्यावेळेस कुठंतरी महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चाललाय असं वाटायला लागल. नाहीतर एक दिवस याच जनतेचा मोठा उद्रेक होईल. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.